मांडीवर बसला तो त्याला फक्त ओटावरून जीभ फिरवून दाखवत होता. रुद्र त्याला समजावत होता, पहिले जेवण कर, त्यानंतर तुला आईस्क्रीम देईल. तेवढ्यात वेटर त्यांचं जेवण घेऊन आला. अजिंक्यही आईस्क्रीम खाण्यासाठी शहाण्या बाळासारखा जेवण करायला लागला. पण जेवताना मात्र त्याचे नखरे. एक घास तो रुद्रकडून खायचा आणि दुसरा अनन्याकडून. त्याची ही वृत्ती पाहून त्या माणसाचा राग मात्र वाढत होता. त्याला कुठेतरी वाटत होतं, तो हक्क माझा आहे, पण तो कुठल्या अधिकाराने त्याच्याजवळ जाणार होता. तो फक्त दुरूनच त्यांचं निरीक्षण करत होता. अनन्या मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होती. त्या सर्वांची जेवणं होईपर्यंत तो व्यक्ती त्यांचं निरीक्षण करत होता. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता, त्यामुळे तो कोणाला ओळखता आला नाही. पण तो मात्र त्या सर्वांचं निरीक्षण करत होता. अजिंक्यच्या त्या बालीला पाहून त्याच्यामध्ये असलेला बाप जागा झाला, पण तो त्या सर्वांसमोर जाऊ शकत नव्हता, ना त्याला घेऊ शकत होता. सर्वांची जेवणं झाल्यानंतर शेवटी आईस्क्रीम त्यांच्या टेबलवर आली. आईस्क्रीम पाहताच अजिंक्यच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. रुद्र त्याला चारत होता, पण नाही, साहेबांना हाताने खायची होती. आईस्क्रीम खाताना अजिंक्यने पूर्ण तोंड गहाण केलं होतं. त्याची आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर त्याने सर्वांकडे पाहिलं आणि तो उठला आणि प्रियाच्या मांडीवर जाऊन बसला. त्याची ही कृती पाहून सगळेजण हसत होते. प्रियाच्या मांडीवर बसून त्यांनी तसंच गहाण ओठ तिच्या गालावरती ठेवले. त्याची ही कृती पाहून सगळे हसले. सगळ्यांच्या लक्षात आलं होतं, आईस्क्रीमसाठी तिला मस्का मारतोय. तो तिच्याकडे डोळे मिचकावून पाहत होता, पण प्रियाने मुद्दाम त्याला न चारता चमचा तोंडात घालणारच तोच त्यांनी तिचा हात पकडून तो चमचा स्वतःच खाल्ला. तशी सगळी त्याच्या त्या कृतीवर हसली. तो मात्र तिची नक्कल करण्यात व्यस्त होता. प्रिया त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि हा मात्र तिच्याकडे हसून बघत होता. याच्या या सर्व हालचाली कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये टिपत होतं. स्वतःची आईस्क्रीम खाऊन त्यांनी प्रियाचीही आईस्क्रीम संपवली. हे त्याचं नेहमीचंच होतं. नेहमीच तो प्रियाला असं करायचा. प्रियाही त्याच्या या सर्व गोष्टी माहीत होत्या. तो फक्त तिलाच त्रास द्यायचा की ही त्याच्याबरोबर लहान व्हायची, आणि हे त्या दोघांचं नेहमीचं होतं. ते सगळे आईस्क्रीम खात होते तोपर्यंत रुद्रने पुढे जाऊन सर्व बिल पे केलं. तशा या तिघीही पाठवून बाहेर पडल्या. ते सगळे बाहेर पडेपर्यंत तो व्यक्ती अजिंक्यचं निरीक्षण करत होता, कारण यानंतर त्याला कधी पाहण्याचा योग येईल हे त्याला माहीत नव्हतं. अजिंक्यला पाहिल्यापासून त्याच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागले होते, पण त्या सर्वांचा काहीच फायदा नव्हता, कारण आता खूप वेळ झाला होता. त्यांनी आजपर्यंत एकदाही त्यांची चौकशी केली नाही, ना त्यांना भेटायला गेला, तर आता कोणत्या तोंडाने जाणार होता. ते सगळे बाहेर पडल्यानंतर तोही बाहेर पडला. ते सगळे गाडीत बसल्यानंतर तोही त्याच्या गाडीत बसून त्यांच्या पाठीमागे गेला. रुद्रला थोडीशी शंका आली, पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. ती गाडी त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होती. त्यांची गाडी गेटमधून आत गेल्यानंतर तो सरळ त्या रस्त्याने निघून गेला. आदित्य घरी आला, पण त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याच्या डोळ्यासमोर हॉटेलमध्ये पाहिलेलं चित्र जात नव्हतं. अजिंक्यचा चेहरा सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्याचं ओठावरून जीभ फिरवून डोळे मिचकावणं, प्रियाच्या गालावर ओठ टेकवणं, या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याला बेचैन करत होत्या. रुद्रच्या मांडीवर बसणं, त्याच्याकडे हट्ट करणं, हे त्याला मनामध्ये वेदना देत होतं. आपला मुलगा असूनही आपण त्याला हात लावू शकत नाही, ना त्याच्यासमोर जाऊ शकतो, याचं त्याला खूप दुःख वाटत होतं. त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि अजिंक्यचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ पाहू लागला. अजिंक्यचे फोटो आणि व्हिडिओ पाहून त्याच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. आपण या सगळ्या आनंदापासून दूर राहिलो याचं त्याला दुःख वाटत होतं. आपण काय हरवलं याची त्याला आता कुठे जाणीव झाली होती. अनन्या आता तिच्या इंटरव्ह्यूची तयारी करत होती. तिला काहीही करून इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट व्हायचं होतं. त्यासाठी ती दिवस रात्र मेहनत घेत होती. शिवाय रुद्रही होताच तिच्या मदतीला. रुद्रनी त्या तिघांची फ्लाईटची तिकीटं बुक केली होती. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीमध्ये हॉटेलही राहण्यासाठी बुक केलं होतं. आज ते दिल्लीसाठी निघणार होते. अनन्यानी अजिंक्य आणि तिची बॅग पॅक केली. सर्व डॉक्युमेंट्स चेक केले आणि बॅगमध्ये भरले.
तिला कोणतीही चूक करायची नव्हती, म्हणून प्रत्येक काम ती अगदी बारकाईने करत होती. अजिंक्य तर आनंदात होता. फिरायला जाणार, फिरायला मिळणार म्हणून साहेबांनी पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. सकाळपासून प्रियाला तर 4 वेळा सांगून झालं होतं आम्ही फिरायला जाणार. त्याचा आनंद पाहून अनन्या पण खुश होती. आजपर्यंत ती त्याला बाहेर कुठेही घेऊन गेली नव्हती. घर आणि तिचा अभ्यास एवढेच. आज मात्र अजिंक्य खूप खुश होता. किती वेळापासून रुद्रला कधी जायचं म्हणून विचारून झालं होतं. शेवटी निघायची वेळ आली. काकूंचा आशीर्वाद घेऊन अनन्या, रुद्र आणि अजिंक्य एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. ड्रायव्हर त्यांना पोहोचवायला जाणार होता. अजिंक्यच्या तर आनंदाला पारावार नव्हता. गाडीत बसल्यापासून तो खूप खुश होता. प्रत्येक गोष्ट अगदी आनंदाने पाहत होता. एअरपोर्टवर पोहोचल्यावर तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी सर्व चेकिंग केली आणि ते फ्लाईटमध्ये जाऊन बसले. अनन्याच्या फ्लाईटने प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ होती. थोडीशी तिला भीती वाटत होती, पण ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देतोय त्यात घाबरणं ही गोष्ट दूरपर्यंत नव्हती, हे तिने तिच्या मनाला समजावलं. उद्याच्या इंटरव्ह्यूबद्दल मनात थोडीशी धाकधूक होती. रुद्राकडून येणारी जी सकारात्मक ऊर्जा होती, तो प्रत्येक वेळेस म्हणायचा, दीदी तू हे करू शकतेस, घाबरू नकोस. तिला त्याचं ते धीर देणं खूप महत्त्वाचं वाटायचं, कारण तिच्या आयुष्यात या जोडलेल्या नात्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. ते दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले होते. त्यांनी एअरपोर्टमधून बाहेर पडल्यानंतर कॅब बुक केली आणि हॉटेलकडे निघाले. अनन्याला वाटलं आपण इथे पोहोचलो, पण आता इथे थांबायचं कुठं? मी तर या गोष्टीचा विचारही केला नव्हता. ती रुद्रकडे पाहून म्हणाली, रुद्र आता आपण थांबायचं कुठं? त्यावर तो हसला. दीदी तुला काय वाटतं? मी आपली राहण्याची सोय केली नसेल? त्यावर ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तोच त्यांची गाडी येऊन एका हॉटेलसमोर थांबली. तिने ते हॉटेल पाहिलं नी डोळे मोठे करून रुद्रकडे पाहू लागली. ती तर या सर्वांपासून अनभिज्ञ होती. तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो हसला आणि अजिंक्यला घेऊन खाली उतरला. तीही त्याच्याबरोबर खाली उतरली. त्यांनी तिघांसाठी एकच रूम बुक केला होता. रूममध्ये गेल्यानंतर अजिंक्य तर फक्त त्या बेडवरती उड्या मारत होता. त्याला काहीतरी नवीन वाटत होतं. तिघेही फ्रेश झाले तोपर्यंत रुद्रनी रूममध्येच नाश्ता मागवला होता. तिघांनी नाश्ता केला आणि रुद्र म्हणाला, दीदी तू तुझा अभ्यास कर, तोपर्यंत आम्ही दोघं बाहेर फिरून येतो. त्यावर तिनेही होकारार्थी मान हलवली, कारण अजिंक्य रूममध्ये असेल तर तो अभ्यास करू देणार नाही हे तिला माहीत होतं. रुद्र अजिंक्यला जवळ असलेल्या एका बागेमध्ये घेऊन गेला. त्या दोघांनी बराच वेळ तिथे घालवला. त्यानंतर तो अजिंक्यला घेऊन परत रूमवर आला तर अनन्या तिच्या नोट्स वाचण्यात दंग होती. अजिंक्य रुद्रच्या कडेवर तसाच झोपून गेला होता. प्रवास आणि त्यानंतर खेळून तो पूर्णपणे थकला होता. रुद्रनी अजिंक्यला बेडवर झोपवलं आणि तोही त्याच्या बाजूला तिथेच पडला. अनन्या सोफ्यावर तिचा अभ्यास करत बसली होती. जवळपास 1 तासांनी रुद्रला जाग आली तर ती आणखीन तिच्या नोट्समध्ये गुंतली होती. रुद्र फ्रेश झाला. खाली जाऊन वेटरला जेवणाचं सांगून परत आला. तोपर्यंत अजिंक्यही उठला होता. थोड्याच वेळात वेटर त्यांचं जेवण घेऊन आला. रुद्र म्हणाला, दीदी बास कर आता, अगोदर जेवण करून घे. त्यावर अनन्या म्हणाली, झालं, थोडंसं राहिलं आहे. अजिंक्यही येऊन तिच्या मांडीवर बसला. त्यावेळेस कुठे तिने ते सर्व बाजूला ठेवलं. तिघांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर रुद्र म्हणाला, तू तुझं कर, तोपर्यंत आम्ही दोघं खाली गार्डनमध्ये फिरून येतो. रुद्र तू नसता तर कसं झालं असतं? मी येऊ शकले असते का इथंपर्यंत? तो हसला आणि म्हणाला, तू खूप विचार करतेस. तुझ्या डोक्यातलं हे सगळं काढून टाक आणि तू फक्त उद्याच्या इंटरव्ह्यूवर लक्ष केंद्रित कर. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण आई गेल्यानंतर तिला आधार देणारं असं कोणी उरलं नव्हतं. लग्नानंतर आदित्य तिची साथ देईल असं वाटलं, पण नाही. नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून रुद्र म्हणाला, दीदी
जो काही विचार करायचा आहे तो उद्या इंटरव्ह्यू नंतर कर. आता कोणतीही गोष्ट डोक्यात घालून घेऊ नकोस. त्यावर ती हसली आणि तिने तिच्या नोट्स खोलल्या. रुद्र आणि अजिंक्य खाली गार्डनमध्ये आले. गार्डनमध्ये मुलांसाठी असलेली खेळणी पाहून तो खुश झाला. अजिंक्यला झोप लागेपर्यंत ते दोघे तिथेच थांबले. आता तो खेळून कंटाळला होता, त्यामुळे रुद्र त्याला रूममध्ये घेऊन आला. तोही शहाण्या बाळासारखा जाऊन बेडवर झोपला. रुद्र म्हणाला, दीदी तू बेडवर बस, मी सोफ्यावरती झोपतो. ती म्हणाली, नाही, तूच अजिंक्यजवळ झोप, मी इथेच झोपेल. आता हे सगळं कधी उचलू? तोही जाऊन अजिंक्यच्या बाजूला पडला. त्यालाही दिवसभराच्या कंटाळ्याने झोप लागली. अनन्या मात्र तिचा अभ्यास करत बसली. कधी तिला झोप लागली हे कळालं नाही. ती तोंडावर पुस्तक ठेवून तशीच झोपी गेली. रात्री रुद्रला ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस त्यांनी पाहिलं की पुस्तक घेऊन तशीच झोपली आहे. त्यांनी ते पुस्तक काढून बाजूला ठेवलं आणि तिच्या अंगावरती शाल टाकून तोही जाऊन झोपला. ज्यावेळेस सकाळी अनन्याला जाग आली त्यावेळेस तिला समजलं हे सगळं रुद्रनीच केलं आहे. मनातच म्हणाली, यांनी माझ्यासाठी जेवढं केलं आहे तेवढं कोणीही करू शकत नाही. याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या यशामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे. तोपर्यंत रुद्र फ्रेश होऊन बाहेर आला. अनन्याही फ्रेश होण्यासाठी गेली. ती फ्रेश होऊन येईपर्यंत अजिंक्यही उठला होता. तिने त्याचेही आवरले. रुद्र म्हणाला, चल आज आपण खाली जाऊनच नाश्ता घेऊ. तिघेही खाली आले आणि नाश्ता केला. थोड्या वेळाने त्यांना निघायचं होतं. वर येऊन तयारी केली आणि तिघेही बाहेर पडले. रुद्रनी तिला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी सोडलं आणि तो अजिंक्यला घेऊन बाहेर आला. तो म्हणाला, मी इथेच आहे. त्यांनी तिला बेस्ट ऑफ लक केलं आणि ते बाहेर पडले. तिथेच बाहेर गार्डनमध्ये ते दोघं थांबले. अनन्याचा इंटरव्ह्यूसाठी 5वा नंबर होता. इंटरव्ह्यू सेंटरवर गेल्यावर तिने आजूबाजूला पाहिलं. अनेक उमेदवार, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास. क्षणभर तिला थोडंसं दडपण आलं, पण लगेचच ती स्वतःशीच म्हणाली, मीही काही कमी नाही. शेवटी तिचा नंबर आला. ती आत्मविश्वासाने आत गेली. पहिला प्रश्न आला, तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे? अनन्याने एक सेकंदही न दवडता उत्तर दिलं, आत्मसन्मान. त्या एका शब्दात तिचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. यानंतर अनेक प्रश्न विचारले गेले. परिस्थिती, निर्णय, समाज, प्रशासन. अनन्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी शांतपणे, स्पष्टपणे आणि बिनधास्तपणे दिलं. तिच्या आवाजात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास होता. इंटरव्ह्यू मेंबर्स तिच्याकडे पाहतच राहिले. तिच्यातील तो बदल, ती ताकद स्पष्ट दिसत होती. त्यांनी एकमेकाकडं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. एका अधिकाऱ्याने विचारलं, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्याचा कसा उपयोग कराल? प्रत्येकाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. त्यानंतर तो अधिकारी म्हणाला, आता तुम्ही जाऊ शकता. अनन्याने सगळ्याचे आभार मानले आणि बाहेर आली. रुद्रनी सांगितलं होतं, मी गार्डनमध्ये बसतो. त्यामुळे ती थेट रुद्रजवळ गेली. तर साहेबांच्या गप्पा चालू होत्या. प्रश्न विचारणं, त्याचबरोबर त्याचं केस ओढणं. समोरचं दृश्य पाहून अनन्याचं मन भरून आलं. कोणी कुणासाठी इतकं कसं करू शकतं? या आयुष्यात त्याचं ऋण कधीही मी फेडू शकणार नाही. ती त्या दोघांकडे अगदी आनंदाने पाहत होती. त्याच वेळेस अजिंक्यचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो मम्मी म्हणून ओरडला. त्यावेळेस रुद्रचं लक्ष अनन्याकडे गेलं. दीदी कधी आलीस? तो म्हणाला. ज्यावेळेस तुमच्या दोघांची मस्ती चालू होती त्यावेळेस. तो हसला. कसा गेला इंटरव्ह्यू? त्यावर ती हसून म्हणाली, छान होता. एवढी मेहनत केल्यानंतर छान तर जाणारच होता. रुद्र म्हणाला, तुमच्या तिघांची साथ होती म्हणून हे शक्य झालं. नाही दीदी, ही तुझी मेहनत आहे. रात्रंदिवस जागून केलेला अभ्यास आहे. त्यावर अनन्या म्हणाली, अभ्यासाबरोबर साथ असणं हेही गरजेचं आहे. बरं चल, आता तू इमोशनल करत राहणार आहेस की मला खूप भूक लागली आहे? रुद्र म्हणाला.
त्यावरती ती हसली. चल कुठला नाटकी, ती म्हणाली. तोच अजिंक्यही पोटावरून हात फिरवू लागला. तसा रुद्र हसला. अनन्याने बारीक डोळे करून त्याच्याकडं पाहिलं. एवढा वेळ बसून काय खाल्लं म्हणून तिने विचारलं. तसा अजिंक्य रुद्रकडे बघू लागला. रुद्रनी नकारार्थी मान हलवली. त्यावेळेस त्यानेही नकारार्थी मान हलवली. अनन्या हसली आणि त्या दोघांकडे बघून म्हणाली, चला. तसे ते तिघेही बाहेर पडले. जवळच एक हॉटेल बघितलं आणि तिघांनी जेवण केलं. त्यांची उद्या सकाळची फ्लाईट होती. हॉटेलवर आल्यावर रुद्र म्हणाला, दीदी थोडा वेळ आराम कर. तू रात्री झोपली नाहीस. त्यानंतर आपण संध्याकाळी जवळ काही ठिकाणं आहेत, पाहून घेऊया. त्यावर अनन्यानेही होकारार्थी मान हलवली. कारण तिलाही खरंच झोपेची गरज होती. रुद्र आणि अजिंक्य बेडवर होते म्हणून ती सोफ्यावर आडवी झाली. हे दोघेही झोपून गेले. संध्याकाळी 5च्या दरम्यान अनन्याला जाग आली तर रुद्र आणि अजिंक्य एकमेकाला मिठी मारून झोपले होते. त्यांना बघून ती हसली. तिच्या मनामध्ये आदित्यचा विचार चमकून गेला. खरं हे प्रेम आदित्यकडून अजिंक्यला मिळायला हवं होतं, पण बाप असूनही नसल्यासारखं होतं. तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. तोच रुद्रनी हालचाल केली. पटकन तिने डोळे पुसले आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. रुद्रही उठून बसला. तोच अनन्या बाथरूममधून बाहेर आली. त्या दोघांच्या बोलण्याने अजिंक्यलाही जाग आली. तो रुद्रला मिठी मारून म्हणाला, मामा भूर जायचं. रुद्रनी मान हलवली. तसे साहेब खुश झाले. त्यांनी अनन्याकडे झेप घेतली. तिने त्याचंही आवरलं. तोपर्यंत रुद्रही तयार झाला. दोघेही बाहेर पडले. जवळजवळ असलेली काही ठिकाणे पाहून रात्री 10 वाजता जेवण करून हॉटेलवर आले. सकाळी लवकर त्यांची फ्लाईट होती. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.